तर हाय सगळ्यांना. कितवा सोमवार आहे ग? 5वा का 4? चौथा का 5वा? श्रावण सोमवार ग. चौथा असेल आहे का नाही? 5व्याला बैल पोळा असतो ना. चौथा दिसतोय. तर हो का काय काय बनवलं तुम्हाला दाखवते. भजी कशाची बनवले ते सांगते तुम्हाला. हो का काय ग? गोसावळ्याची भजी. गोसावळ्याची भजी बनवली ती बघू शकता तुम्ही. आणि साधे पण भजी काढल्यात. पडेल तिकडे भेंडी चालली. आणि काल तुम्हाला दाखवलं होतं ताक. इकडे भाकरी झाल्या बघू शकता. भाकरी आता मी बाहेरचं काम करत होती ना, तवर ही चपात्या झाल्या त्या बघा. रेशनचं गव्हा आहे ते आहे ना काय? रेशनच्या गव्हाच्या चपात्या बघू शकताय तुम्ही. आता मी बॅक कॅमेरा केला. दोन्ही मिक्सर आहे काय म्हणूनच एवढी गोडझार दिसते. तर चपात्या आमच्यात कोण खात नाही, फक्त बानूला आणि तात्याला. बानूच्या आणि तात्याच्या ना. हे आईला आणि मला 2 भाकरी झालं. त्याच्यात भजी तळलेलं तेल आहे. आणि तिकडे भेंडी चालली आणि कढी आणि त्याच्यात भजी टाकून कढीची भजी. कढी भजी एक नंबर भजी होत्यात तसे. म्हणजे अर्धा अर्धा करून आपलं टाकायचं. एक नंबरच भारी कढी लागते. तुम्हाला दाखवते मी थांबा. हो का दिसलं का? ही ताक आहे. ताकद भजी टाकायची. तसंच खायला पण केलंय तिनं. भरपूर जणांना आईच्या रेसिपी बघायच्या असतात. दाखवा तिथंच कढई ठेवायची असते वरती पडलेल्या साईडला, आडल्या साईडला. गॅस बी पाक कुठून गेला. गॅस बी पाक कुठून गेला. आणि रात्री जेवाय गेलती ना, तर बानूसाठी आणली होती बुंदी तिनं. बानूसाठी बुंदी आणली होती. तसंच देवपूजा ही झाली बघू शकताय तुम्ही. देवपूजा ही करून तिचं चालू असते. आणि ही तुम्हाला दाखवते बघा किती ओला आहे. गुशीची बिळ बुजवली तरी चालूच आहे ते. बघा लय ओला आहे. इकडे सगळं तो का ते पत्रा जे आहे का ना खुर्चीच्या वर ते बदा गळते. आणि खिडकीच्या तिथनं पण बघा तुम्ही. आणि तिकडे पडायला ताते आहे तर बानूला खेळवते. तर म्हणलं चला तुम्हाला दाखवा. झाली भेंडी बघा. भेंडी तुम्ही भेंडीत काय काय टाकलंय का? मिरची लसूण लय वापरते बघा ती, म्हणूनच खमंग लागते. आणि भाज्यात सुद्धा हिरवी मिरची, ओवा, परत जिरी कुटायची. एक नंबरच लागते. तर आता ती कशी बनवते मी तुम्हाला दाखवते. आता ते तळलेलं तेल काढलं साईडला. कुठे चपातीला हे म्हणा सांगलं का. आणि ही भजी केलेलं बेसन थोडं खलवलंय म्हणजे त्याने कढी घट्ट होती. भेंडी बनवली. अर्धा किलो भेंडी गेल्या सोमवारी आणलेली. आज सोमवार 8 दिवस झालं. तेल वतलं मी तुम्हाला दाखवते आता आजची रेसिपी. कढी कशी बनवते. काय टाकलंय? मोहरी, जिरी, हळद,
ही लसूण, कढीपत्ता नसेल हा. तिथलं आलं तर दुधापासून आणला तिथे केवढं झाड आहे त्यांच्यात. का माहिती आहे तू वडी बनवणार आहे ताक बनवणार आहे म्हणून काय ती कढी. आता ही बेसनाचं पाणी त्याच्यामध्ये ओतलंय कढीमध्ये ताकामध्ये. आता चटका देणार. हे झाली कढी. आणि भेंडी, कढी, भेंडी, भजी, भाकर, चपाती आणि वड्या पण दाखवते एक दिवशी आता तुम्हाला कोथिंबीरीच्या. झाली बास की बाय किती पण आंबट नव्हतं ताक आहे का नाही. लय घट झाली हा. ही टाक की भजी त्याच्या फुगत असत. कुठं खाल्लं होतं बघा हॉटेलमध्ये एक असं बघितलं होतं का मोबाईलवर रेसिपी बघितलेली. ही झाली कढी. हे बघा भजी. बस झालं. लाईट बी धीम लाईट आहे ना त्यामुळे ती क्लिअर दिसणार तुम्हाला. हे झाली कढीची भजी. कढी भजी, कढीमध्ये भजी. आता शिजल्यावर तर एक नंबरच लागते त्याच्यामध्ये गेल्यावर. आणि ही भजी एकच नंबर झालं. मी खाल्ली तर आता झाल्यावर तुम्हाला दाखवते. तर कशी वाटते सांगा. आईची कढी, भेंडी, भजी आणि भाकर, चपाती. तर हे राडा उचलून घेते आता. राडा म्हणजे एवढा राडा नाही हा. आई राडाच करत नाही एवढं. ही वापरायची भांडी, ती गॅस आणि ही एवढी झालं. एवढी लागते तीच. तर खेड्या गावाला असला तर नक्कीच कढीला एक 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 लाईक करा, भजीला लाईक करा. तर बाय सगळ्यांना. पाऊस चालूच आहे.